कॉलेज जवळ जे चर्चगेटमध्ये आहे आणि इकडे राजू रोल्स फेमस आहे. म्हणजे आमचं कॉलेज समोरच आहे, तर आम्ही यायचो, बंक मारायचो कॉलेजला. राजू रोल्सचं फ्रँकी घ्यायचो, पनीनी घ्यायचो, मरीन ड्राईव्हला जायचो आणि तिकडेच खायचो. सो असा कार्यक्रम असायचा साधारण. तर आज मी खूप वर्षांनी आले इकडे, तर आपण बघूया इथे काय काय मिळतं. ही आपली आहे ना, मंचुरियन टाकलंय व मस्त. मंचुरियनची क्वांटिटी बघा किती आहेत. मस्त पाऊस पडतोय आणि मी आता माझ्या कॉलेजच्या इकडे. मी आता आहे KC कॉलेजच्या बाहेर आणि तिकडे सगळ्यात फेमस स्टॉल म्हणजे आमचा अड्डा होता. आणि ही आहे मंचुरियन फ्रँकी, जे मी खूप दिवसांनी खाणार आहे. आणि आम्ही पनीनी पण घेतलं आहे, मेक्सिकन पनीनी. दिस इज फॉर 90 रुपीज. खूप लोडेड आहे, त्याने त्यात चीज टाकलं आहे खूप सारं. मंचुरियन खूप मोठे मोठे पीसेस होते. खूप सही टेस्ट आहे, मंचुरियनची टेस्ट येते. आता मी अनियन, कॅबेज, चीज एवढा भरभरून टाकला ना, 90 रुपीजला वर्थ आहे. आणि ह्याची जी रोटी आहे ती पण अशी पातळ आहे, मैद्याचीच आहे ऑब्वियसली, बट खूप पातळ आहे आणि टेस्ट खूप भारी आहे. दिस इज मेक्सिकन पनीनी. इकडे खायला आलात ना तर मेक्सिकन पनीनी तर जरूर ट्राय करा. राजू रोल्समध्ये पनीनी फेमस आहे, तर मी ही पनीनी घेतली आहे. मेक्सिकन पनीनी आहे. त्याच्यावर त्यांनी खूप सारं चीज आणि ओरिगॅनो चिली फ्लेक्स टाकलं आहे. प्लस आत पण त्यांचं स्टफिंग आहे, त्याच्यात खूप सारं चीज, बटर आणि कॅप्सिकम, अनियन सगळं दिसतं आहे. आणि इथे 2 चटण्या दिल्या आहेत, सँडविचच्या ज्या चटण्या असतात त्या, आणि सॉस आहे. पण टेस्ट करूया. मस्त लोडेड चीजी दिसतंय. मस्त आहे. असा ब्रेड फ्रेश आहे, चीज भारी लागतं एकदम. असा खूप चीजी फ्लेवर येतोय आणि स्पायसी पण तेवढाच आहे. आणि याने पिझ्झा सॉस टाकला आहे यात. पिझ्झासारखंच आहे, फक्त ह्याचं नाव वेगळं आहे. पिझ्झाचा प्रकारच आहे सॉर्ट ऑफ. आणि ह्याच्यात चटण्या खूप स्पायसी आहेत. इकडे आलं तर ही डिश नक्की ट्राय करा. दिस इज मेक्सिकन पनीनी अँड दिस इज फॉर 150 रुपीज. अख्खी CST पालथी घालून झाली लिटरली. मला पूर्ण घाम सुटला आहे. छोटे छोटे स्टॉल्स शोधत होती, प्रत्येक स्टॉलवर इतकी गर्दी आहे ना, काय सांगू तुम्हाला. मी लिटरली सगळे स्टॉल सोडून जिथे कमी गर्दी आहे तिथे आली आहे. म्हणजे ऑब्व्हियसली मी ते स्टॉल पण तुम्हाला दाखवणारच आहे. पण आत्ता आहे मी जय गणेश पिझ्झा कॉर्नरच्या बाहेर. समोर इकडे ना CST स्टेशन आहे, तर तुम्हाला हा जॉईंट समोर आल्यावरच दिसेल. आणि इकडे खूप सारे सँडविचचे प्रकार आहेत. आय स्वेअर मी इकडचे सगळे ट्राय केले आहेत. आणि आम्ही इथे CSTला आलो तर येतोच हमखास इकडे. तर आता आम्ही एक सँडविच ऑर्डर केलं आहे, तुम्हाला दाखवते आणि ते कसे ते पण सांगते. इस पे क्या क्या लगा रहे हो बताओ ज़रा. कांदा, टमाटा, कैप्सिकम है, अनियन है, पनीर है, मकाई, वो सब मिक्स रहते हैं, बाजी रहते हैं. दिस इज चीज़ गार्लिक ब्रेड. लुक एट द चीज़, काफ़ी भर के चीज़ डाला है. 120ची डिश आहे ही. किती क्वांटिटी बघा, किती मस्त आली आहे. आणि इकडे स्टफिंग आलं आहे आपलं सँडविचचं. दिस इज 3 लेयर टॉप सँडविच.
चीजची क्वांटिटी बघा किती जास्त आहे. खूप भरून भरून टाकलं आहे, म्हणजे मनसोक्त खा तुम्ही चीज. आता हे ग्रिल होऊन येईल. मस्त ग्रिल व्हायला ठेवलेलं आहे. ते ग्रिल होतं तोपर्यंत परत सांगते, लाईक शेअर सबस्क्राईब करा. असं सँडविच मी तर डेली खातो. सँडविच कुठलं खाता तुम्ही? चीज ग्रिल, चीज मसाला, प्लस हे पण खातो चीज गार्लिक ब्रेड. चेंबूरवरनं आम्ही तर ऑफिसला येतो कामाला आणि भूक लागलं तर आम्ही याच्याकडे येतो. बापरे बाप, बटर व किती टाकलं. फुल लोडेड होणार आहे. चटनी कौन सी है भैया वो? ये ग्रीन चटनी है, लहसुन वाला चटनी है, तंदूरी मेयोनीज वाला, बहुत बढ़िया है. दिस इज ह्यूज बालाजी ग्रिल सँडविच. ह्याची साईज बघा. आणि ह्याने 3 टाईपच्या चटण्या दिल्या तिकडे. दिस इज मेयो, तंदुरी मेयो, दिस इज रेड चटणी अँड दिस इज ग्रीन चटणी. आणि वरतून मस्त ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स टाकून दिले. तर आपण फर्स्ट बाईट घेऊन बघूयात कसं आहे. भारीच आहे, प्रश्नच नाही. 3 लेअर ब्रेडचे टाकलेत आणि त्याच्याबरोबर सगळे जे वेजीज आहेत इतके क्रंची आहेत. प्रॉपर ग्रिल केलं आहे ते आणि खूप भारी टेस्ट आहे. आणि वेजीसची क्वांटिटी पण चांगली टाकली आहे, भरभरून टाकलेत. ह्याच्यात बघा, इकडे एक लेअर आहे आणि खाली एक लेअर आहे. आणि चीजची पण काही कमतरता अजिबात नाही आहे, भरभरून चीज टाकलं आहे. दिस इज बालाजी ग्रिल सँडविच. दिस इज फॉर 100 रुपीज. 3 लेअरचं आहे आणि मस्ट ट्राय आहे. याच्या व्यतिरिक्त अजून मोठा मेन्यू आहे त्यांचा. इकडं सगळ्यात बेस्ट सेलिंग आहे यांचं सँडविच, पिझ्झा, फ्रँकी आणि गार्लिक ब्रेड. सो हे सगळे आयटम तुम्ही एक एक करून या, ट्राय करा, मस्त आहेत एकदम. आता मी हे संपवते, तुम्हाला नंतर भेटते. मी तुम्हाला बोललेले ना, इथे खूप गर्दी होती म्हणून मी सँडविच खायला गेलो. तर तिकडे आहे CST स्टेशन आणि तिथून एक गार्डन लागतं. तिथून आत आलात की ना, इकडे एक स्टॉल आहे. तिथेच डोसा, वडापाव सगळं मिळतं. तर मगाशी आम्ही आलेलो ना, सगळे ऑफिसची लोकं होती, जाम गर्दी होती. प्रॉपर लंच टाईम झालेला. आता तरी कमी झाली आहे गर्दी, नाही तर उभं राहायला जागा नव्हती. मग आता आम्ही जाऊन तिकडे बघतो की इथे काय मिळतं. इकडे तर पूर्ण मेन्यू लावला आहे यांचा मेन्यू. हा इडली, मेदू वडा आणि वडा रेडी आहे. बाप रे बाप, हे अख्खं बटर टाकलं आहे ह्यांनी आणि त्यात आता मसाला टाकला आहे. एवढा बटर, तुमच्यामुळे माझं वजन वाढणार आहे. आला मसाला पाव. क्या प्राइस क्या है इसका? 20 रुपये ह्याची प्राईज आहे. आणि बटर बघितलं, क्वांटिटी किती भरून दिली आहे त्यांनी. मस्त वडा भरला आहे मसाला पावमध्ये. रघु डोसा सेंटरमधनं हा मसाला वडापाव घेतला आहे. ह्याची जरा युनिक वाटतं आहे मला काहीतरी. आणि ह्याच्यावर त्यांनी चटणी दिली. ग्रीन चटणी आहे आणि एक व्हाईट चटणी आहे, दोन्ही कोकोनट चटणी आहे. आपण हा एक बाईट घेऊन बघूया. मी फक्त पाव खाऊन बघते जरा थोडासा. इट्स व्हेरी बटरी. हा म्हणजे पावभाजीचा मसाला असतो ना, सॉर्ट ऑफ तसा मसाला आहे. आणि बटरची क्वांटिटी बघाल ना, आय स्वेअर इट्स नॉट गुड फॉर हेल्थ, बट चांगलं लागतं आहे. टेस्ट चांगली आहे. 1 टाईम ट्राय करायला खूप चांगला आहे. आणि ह्याच्यात चटणीज आहेत ना, मस्त आहेत एकदम. या चटणीबरोबर वडापाव खायला मजा येते. एकदा ट्राय करायला मस्त आहे, खाऊ शकतात. चीज मसाला वडापाव पण मिळतो. तर चीज मसाला वडापाव किंवा बटर मस्त आवडत असेल ना खायला, बेस्ट वडापाव आहे. आणि हे आहे, तुम्ही कॅमेरा गल्लीत कुठे फिरत असाल ना, तुम्हाला हे मिळेलच. सहसा इथे लोक येतात
आणि खाऊन जातातच. सो कोणालाही विचारलं तरी दिस इज वेल नॉन प्लेस. ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दे. मंगलदास मार्केट, CST मंगलदास मार्केट, काळबादेवी एरिया. खास भावासाठी शॉपिंग करायला. आणि आमच्या शॉपिंग 0 झाले. 5 तास आम्ही वेस्ट केलेले आहेत सक्सेसफुली. गर्दी बघ, गर्दी बघ. मेन ब्लॉगर इकडेच. मी नाही आज ब्लॉग करणार आहे, आज हा करणार आहे ब्लॉग. आपण कुठे ब्लॉगर आहे तरी आपल्याला कुठे ब्लॉग येतो. चालायला जागा नाही इकडे. सँडविचचे शॉप चल. चालायला जागा नाही, लोक इकडे खात बसले. लोकांना 3 वाजलेत, आम्ही इकडे जेवलो नाही. मी 3 वाजलेत, अजून जेवण नाही झालंय. आणि क्लायमेट असं आहे की असं वाटतं संध्याकाळ झाली आहे, पाऊस पडणार आहे. पाऊस आला इकडे. इकडे काय मस्त पॉट्स आहेत. हे काय कप आहे ते? ठीक आहे. भाई साहब रेट बताओ ना, कितने कितने का है? कुछ भी लो, 200 रुपये का. अलग अलग है. काय घेतेस, घे लवकर. 200. रुको, उधर से आता हूँ, इधर से दिख नहीं रहा है. भाई साहब बारिश भी बराबर टाइम पे आ गई रे. सलाद के नहीं रहता, सलाद के नहीं. काय सॅलेड. हा सॅलेडसाठी. वाव, सो नाईस. मस्त आहे यार. खूप युनिक कलेक्शन. फिल्टर कॉफी फिल्टर कॉफीचं दाखव. माझ्या हातात आहे. मस्त आहे एकदम. भाई अभी कैमरा चालू किया तो डिस्काउंट दोगे ना? मस्त आहे यार. ये तो जाएगा अपना ये अलादीन घेऊयात सर. घे काय घ्यायचं ते लवकर घे. पाऊस बघ किती आलाय. के लिए क्या एड्रेस क्या इधर का? सेवरी बाजार. जामा मस्जिद के आगे ना, सामने है ना, इधर है ना. ये देखो जामा मस्जिद के सामने मंगलदास मार्केट. सामने मंगलदास मार्केट है. हेच मस्त आहे. हे चल, हे लवकर घे. हा चल घे. कोणा चक्कर येईल इकडे, एवढी गर्दी आहे. इकडे काय खायला? शिव वडापाव. हे काय खायचं आहे? अंडररेटेड चाट वाला आपको बताओ जाओ. चल चाट खाऊया. अंडररेटेड. बघू. मटका चाट, मटका चाट. जूस है. क्या क्या मिलता है? भेल है, शेवपुरी है. भेळ है, शेवपुरी है. स्पेशल क्या इधर का? शेवपुरी खाओ, शेवपुरी. शेवपुरी. हाँ बनाओ, एक शेवपुरी बनाओ, भेल भी बनाओ. भाई भेल तो देखो. आता मी भेळ खातोय. भेळ. आणि एवढी गर्दी आहे ना, बापरे बाप. चालायला जागा नाही. गणपतीच्या दिवसात येऊच नका इकडे. आम्ही एवढी सारी शॉपिंग केली आहे. खूप आधी खाल्लेलं सगळं जिरवलं आणि परत आलो आहे खायला. भेळ बनवतात. भेळ नाही, शेवपुरी बनवतात हे. आणि आजूबाजूला तर एवढी ट्रॅफिक आहे ना, बापरे बाप. थांबलो आहे आम्ही खायला. आता येऊ देत, आम्ही खातो आणि सांगतो. इकडे पूर्ण खाऊ गल्लीच आहे. खूप सारं काय काय मिळतं इथे. चाट, वडापाव, समोसा. अजून काय मिळतं? पावभाजी वगैरे सगळं मिळेल. भाई चाट तो रेडी हो रहा है. शेवपुरी रेडी झाली आपली. कोथिंबीर एक नंबर. घे घे घे. एक मिनिट. हा स्पीड बघितला का काय भारी होता. एवढं जोरजोरात केलं ना, फटाफट. मस्त आहे यार. कितने का है? 30 रुपये. मस्त आहे. थँक्यू फुलॉन. ही पुरी वाचवणं कठीण आहे.
आहे ओली भेळ आहे ना. चटणी भारी आहे. गोड चटणी मस्त आहे एकदम. अंकलने कॉम्प्लिमेंटरी भेळ दिली आहे, म्हणजे फक्त कुरमुरे आणि शेव आहे आणि खूप गरम आहे. बघूया कशी लागते. मस्त लागतं, एकदम क्रिस्पी आहे. आम्ही आता इकडे पाणीपुरी खायला आलो आहे. आता मगाशी जी भेळ खाली त्याच्या साईडलाच आहे आणि याची पुरी ना साईज एवढी मोठी आहे. बघूया आता तोंडात बसते का ते नाही माहिती. बघू, मोठी साईज आहे. खूप मोठी साईज आहे. माझ्या तोंडात नाही बसत रे. मस्त आहे. मस्त विजिट करा कधी पण आलं तर. आधीची तरी छोटी होती, ही अजून मोठी दिली आहे. आता तू अरे सुक्कापुरी खाऊन बघ. मॅन्डेटरी सुकापुरी. त्याच्यात शेव वगैरे काही नाही आहे, रगडा आणि मसाला आहे, चाट. रोज चालू रहता है? कितने बजे चालू करते हो? दोपहर को एक. मी आता एक लस्सी प्यायला चालली. एक शॉप आहे खूप जुना, जाऊन बघूयात काय कुठल्या कुठल्या लस्सी आहेत. त्याच्याकडे डिफरंट डिफरंट व्हरायटीज आहेत. हे बाई इकडे बघ, एवढे सारे फ्लेवर्स आहेत. कुठला चांगला आहे? चॉकलेट लस्सी पण आहे. इकडे सगळ्या लस्सी ठेवले आहेत आणि इथे त्यांचा पूर्ण मेन्यू आहे, काय काय मिळतं इकडे, कुठल्या कुठल्या टाईपचे काय काय पदार्थ आहेत. ते आईस्क्रीम्स पण आहेत इवन. हे बघ, आणि इकडे खूप सारे लोक लस्सी घेतात. ही कुठली आहे? राजवाडी. हे बघ, लस्सी आली आहे. किती प्राईस याची? 100ची लस्सी आहे ही. 100ची लस्सी आहे. हा छासवाला ब्रँड आहे सिन्स 1994 आणि हे शॉप आहे तिकडे. त्यांचं पूर्ण ब्रँडिंग पॅकेजिंग याच्यावर दिसते. 200 ml ची लस्सी आहे, 100 रुपीजची. बघूया वर्थ आहे की नाही. याच्यात फुल ऑन ड्रायफ्रूट्स आहेत. रिच आहे, खूप रिच, खूप भारी आहे. ड्रायफ्रूट्स खूप भरलेले आहे. हे अमूलचं ते राजभोग मिळतं ना आईस्क्रीम, त्यासारखी टेस्ट आहे. आईस्क्रीमचा काय म्हणतात ते की नाही, कुठला प्रकार असतो तो? राजभोग आईस्क्रीम असताना तसंच टेस्ट आहे आणि ह्यात खूप सारे ड्रायफ्रूट्स आहे. तर प्राईस याची 100 रुपीज आहे. तर मला तरी वर्थ वाटतं आहे. तुमचं तुम्ही बघून घ्या. मला कारण हे खूप रिच वाटते मला. बाकीचे पण आहेत, तर बाकीची प्राईस रेंज अकॉर्डिंग टू द लस्सी वेगळी आहे फ्लेवरनुसार. मला ही चांगली वाटली लस्सी. हेवी आहे खूप. मी छासवाल्याच्या एक्झॅक्ट बाहेर आहे आणि इथे पॅटीस सेंटर आहे. इकडे तळतात पॅटीस. किती क्वांटिटीमध्ये बनवून ठेवलं आहे ते बघा. ते तळतात आणि साईडला पण त्यांचा शॉप आहे. साईडला ठेला आहे त्यांचा. आता बघूया, मी घेते इकडे एक प्लेट. ये सेम ही है ना? आपका ही है ना ये कब से कर रहे हो आप बिजनेस? मैं तो 2000 से आया हूँ. 2000 से, मतलब 25-24 साल. पिताजी ने चालू किया था 1970 में. ये खूब जुना है पैटिस सेंटर. ये किसका बना रहता है? आलू रहता है और मसाला रहता है उपवास का. बस आइटम है. हाँ,
ते आपण एक घेऊन बघू. एक प्लेट दे दो. खाना रख पार्सल. खाना है जरी ट्राई करेंगे हम. बरोबर आएगा. सिम्पलचं प्रिपरेशन आहे. ही शेंगदाण्याचा प्रकार आहे हा. 60 रुपीजला 4 आहेत आणि याच्याबरोबर ही शेंगदाण्याची चटणी आहे. आणि हा माझ्या वाट्याला शेंगदाणेच येतात. ओके, उपास म्हटलं की शेंगदाणेच असणार आहेत. गोखले उपहारगृहामध्ये गेलेले, तिकडे मी खाल्लेलं ते वेगळं होतं. तुम्ही व्हिडिओ बघितले नसेल तर बघा जाऊन, मी खाली लिंक टाकते. तर ही चटणी आहे शेंगदाण्याचीच. टेस्ट करून बघते मी. गोड आहे, नाही जाणार मला. फराळासाठी चांगली गोष्ट आहे, खाऊ शकतात, पण गोड आहे. गोड मला जमत नाही आणि त्यातून शेंगदाण्याचा प्रकार आहे, मला आवडतच नाही. डिश चांगली आहे, खायला काय हरकतच नाही आहे. टेस्ट वगैरे पण मस्त आहे आणि 60 रुपीजमध्ये मिळतं, त्याच्यामुळे वरते. थकले मी गास, खूप फिरलो आहे आणि मला थोडी एनर्जी पाहिजे, एनर्जी पिते. सो तुम्ही हा ब्लॉग कसा वाटला मला सांगा. एवढ्या गर्दीत हालत जाम बेकार झाली आहे, खूप जास्त गर्दी आहे. सणाच्या वेळी बाहेर पडू नका, आज म्हणजे सॅटर्डे संडे तर बिलकुलच पडू नका. पण आता माझा ब्लॉग मी संपवते आहे. तर तुम्हाला कसा वाटला सांगा. लाईक, कमेंट आणि शेअर करा, सबस्क्राईब करा मेन चॅनलला. चला मी चालले आता घरी. बाय.